मित्रांनो, पुन्हा शिवाजीराजे भोसले या मूवीची संपूर्ण टीम आज इथे येत आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। त्यामध्ये मेन म्हणजे महेश मांजरेकर सर आणि आपले सर्वांचे लाडके कलाकार सिद्धार्थ जाधव सर हे सुद्धा येत आहेत। तर मी तुम्हाला थोड्या वेळात ते सुद्धा दाखवणार आहे। मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की ना 5 वर्ष आपल्या घरच्यांसाठी चांगलं पिकवा, मग कळू दे सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाचे असतात। वा वा, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, आज आपण चाललेले आहेत मराडेवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी आणि तिथे आज सुप्रसिद्ध सिद्धार्थ जाधव हे मराठी कलाकार आणि महेश मांजरेकर सर हे देखील येत आहेत। तर तुम्ही सुद्धा आपल्यासोबत चला, तुम्हाला मी तिथे घेऊन जातोय। इकडे आपली शायनी लागलेला आहे आणि मस्त असं मी नाव काढलंय आपल्या यूट्यूब चॅनलचा मिस्टर डीजे। तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या। आणि माझ्यासोबत आज निलेश गडगे आणि आपले रॉयल दादू देखील आहेत। हे बघा, इकडं तयारी करून आलेले आहेत ते। चला मग आता आम्ही निघतो इथनं। चला मराठेपाडा, जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराजे। छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इकडे जाण्याचा रस्ता तुम्ही बघू शकता। इकडे हिवाली आणि पुढे धोंडावडवली असं लिहिलं आहे, म्हणजे हिवाली स्टॉप किंवा धोंडावडवली स्टॉप तुम्ही बघू शकता। आणि आपण इथंच जाणार आहे आता। आपण जर भिवंडीवर नाही जातो तर आपण राईड मारून आतमध्ये जाऊ। साधारणतः आपल्याला 3 किलोमीटर अजून आतमध्ये जायचं आहे, म्हणजे आपल्याला 10 ते 12 मिनिटं लागतील। चला तर आपण तिथे जाऊया आता। आणि जर तुम्ही ठाण्यावरून येत असाल तर तुम्हाला 34 ते 35 किलोमीटर अंतर आहे। आणि तुम्ही पालघरवरून येत असाल तर 74 ते 75 किलोमीटर, म्हणजे तुम्ही वाडा मनोर असं मारून येऊ शकता पालघरवरनं। आणि इकडनं भिवंडीवरनं सरळ येऊ शकता किंवा एक वडपामार्गे पाईपलाईन आहे तिकडनं पण तुम्ही जाऊ शकता। पण आम्ही भिवंडीमधनं सरळ आलोय हायवेला आणि हिवाली मारून आता आम्ही आतमध्ये जाणार आहे। फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे इथे। आणि इथे आम्ही पार्किंगचं हे पण काढलंय 10 रुपये। ठीक आहे, चालतंय, कमी आहे खूप। आणि दुसरीकडे तर भरपूर जास्त आहे, एवढं तर दिलंच पाहिजे। ही बघा, इकडे पार्किंगची जागा आहे आणि इकडे मंदिर आहे। चला तर मग जाऊ आता आपण तिथे। चला मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये चाललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा, शिवछत्र मराठेपाडा। चला आता आम्ही आतमध्ये जातो। कालो खाचा
छान छानच. महेशजी पितांबरे, महेशजी दरवाजाचं नियोजन तुमच्या जवळ आहे. तुम्ही तुमचे सदस्य घ्या आणि तिकडे तयार व्हायचंय. शक्तीपीठात आलेल्या पाहुण्यांना नम्र निवेदन. महाराष्ट्र मराठी स्पर्धक यांची नोंदणी झाली होती. इतका आपण आम्हाला प्रतिसाद दिला. मित्रांनो, पुन्हा शिवाजीराजे भोसले या मूवीची संपूर्ण टीम आज इथे येत आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. त्यामध्ये मेन म्हणजे महेश मांजरेकर सर आणि आपले सर्वातील लाडके कलाकार सिद्धार्थ जाधव सर हे सुद्धा येत आहेत. तर मी तुम्हाला थोड्या वेळात ते सुद्धा दाखवणार आहे. मित्रांनो, आज खूप सारी गर्दी आहे कारण की कारण पण तसं आहे. हार्ड बघू. हा ना, आता एवढ्या झालं ते समोरचं आता त्यांनी काहीतरी बोलून तो विषय आला असतो त्याचा काय महाराष्ट्राची परंपरा जनमानसांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम छत्रपती शिवरायांचा ज्वलनकारी जागवले इतिहास लोकमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या कलाकारांच्या माध्यमातून घडत आहे ते आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री महेशजी मांजरेकर सर, त्याचबरोबर सन्माननीय सिद्धार्थजी जाधव सर, सर्वांचं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष
आपल्या सर्वांचंच मनस्वी हार्दिक स्वागत करत आहोत. प्रताप पुरंदर नगरिकी पुरंदर क्षत्रिय कुलावतून सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. सर्व मान्यवरांचं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या महाराष्ट्रातील भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर अर्थात शक्ती युवकांची प्रेरणा शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची भाडेकऱ्यांची खऱ्या अर्थानं या समाजाच्या नवनिर्मितीची धारणा ज्या विचारातून ज्या नेतृत्वातून बुलंद आणि अगाध नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राचे यादगार अभिनेता विकर्ष प्रत्यक्ष बघायला जे थिएटर मध्ये जाणार ना हो 31 ला लागतोय सिनेमा. 32 ला जाऊ नका, 31 लाच बघा. जाणार ना नक्की. तिकीट पाठवा मला व्हॉट्सअपवर. नंबर आहे माझा ह्याच्यामध्ये गुगलवर आहे. धन्यवाद, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात. तुमचं खरंच कौतुक आहे आणि आय लव्ह यू एव्हरीबडी. सिद्धार्थ जाधवशी बोलायचं का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. आज आम्ही सगळे पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाची टीम इथे आलोय आणि खूप बरं वाटतंय. हे मला असं वाटतं की आपल्या देशातलं हे पहिलं छत्रपतींचं मंदिर आहे आणि आपल्या माणसांनी आपल्या राजासाठी हे वास्तू उभारले. खूप बरं वाटतं इथे येऊन. तुमचं जे प्रेम मराठी सिनेमावर आहे, आम्हा सगळ्या मराठी कलाकारांवर आहे, ते असंच अबाधित राहू दे. महेश मांजरेकर सर नेहमीच सिनेमा नाही करत, ते स्वप्न बघतात मराठी माणसासाठी आणि ते स्वप्न सत्यात उतरवतात. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा याच पद्धतीचा आहे. तो आपली गोष्ट सांगणार आहे. महाराज आज जर आले तर आपल्यासाठी काय करतील हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही नक्की 31 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात जिथे जिथे महाराजांचं अस्तित्व आहे तिकडे हा सिनेमा लागणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि ह्या वास्तूक आम्हा सगळ्या कलाकारांना तुम्ही आमंत्रित केलं तिथे हे खूपच भारावून टाकणार आहे. मी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष यांचे आभार मानतो आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. सिद्धार्थजी बोडके सर, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहात, काय सांगा? नमस्कार. 31 तारखेला आमचा चित्रपट येतोय आणि हा चित्रपट फक्त चित्रपट म्हणून महत्वाचा नाही, तर आपल्या आजच्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, आपल्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाचा आहे. आज
शेतकरी ज्या संख्येने आत्महत्या करतायत हे जर महाराजांनी पाहिलं असतं तर त्यांना काय यातना झाल्या असत्या आणि ते खाली येऊन त्याच्याबद्दल काय भूमिका घेतील असा एक गंभीर विषय पण त्याचं सादरीकरण एंटरटेनिंग आहे असा एक चित्रपट आम्ही घेऊन येतोय. जास्तीत जास्त संख्येने हा चित्रपट बघा, बस एवढंच सांगायचं आहे. आणि एवढ्या संख्येनं तुम्ही आलात त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की ना 5 वर्ष आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा. मग कळू दे सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात. धन्यवाद. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले बांधणी स्पर्धा सन 2025चं आयोजन केलं होतं. या 3 स्पर्धकांचं बक्षीस आपण घेण्यासाठी गर्दी करू नका. या ठिकाणी सन्माननीय असे महेशजी मांजरेकर सर आणि सिद्धार्थजी जाधव सर यांची सुंदर असं चित्र स्केच काढलेलं आहे. त्या जागृतीताई कृष्णा दुमाने आणि गणेशदादा महादेव दुमाने इथे स्केच देत आहेत, फोटो देत आहेत. ऑफिसकडे जायचं तिथे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या विद्यमानानं किल्ले बांधणी स्पर्धा सन 2025 याचं पारितोषिक वितरण समारंभ होत आहे. ज्यांचं प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेला आहे त्या सर्व स्पर्धकांना विनंती आहे त्या मंडळाला. चला मित्रांनो, मी चाललोय पुढं आणि मला आता इकडे अचानक आपला मित्र भेटलेला आहे हरेश करत. आम्ही एक सोबत भरपूर लांब होतो, आता सांगितलंय तुम्हाला. नाही तर आसनकुंडे होतील आमच्या इथं. तर आम्ही आता भेटलोय तर जरा फिरून घेतो दोघे जण. आणि सोबत इकडे वहिनी सुद्धा आहे. वहिनी काय येता का व्हिडिओमध्ये? एक आठवण म्हणून राहून जाईल तुमची का मराठेवाडला मी आलो होतो दर्शनाला या दिवशी. नाही कसं आहे, प्रत्येकाला जमत नाही मोबाईल समोर यायला. मला झाली आता थोडी थोडी सवय. इकडे मस्त प्रतिमा लावलेल्या आहेत, त्यांचा इतिहास सुद्धा लिहिलेला आहे. इकडे आमचा रायवल दादा फिरतोय. त्याला पण झाले जरा सवय, लगेच हात करतो लोक. इकडे बघ व्हिडिओ गेला मग युट्यूबवर बघतो. इकडे पण बघू घे. पहिलीच फेरी असेल ना तुझी? आता आम्हाला कसं जवळ आहे, आम्ही कधी पण निघलो का 15-20 मिनिटांनी. किती लागतो? 10 किलोमीटर. अर्धा तासाची ना बघ. आम्ही तर घे फिरतो. पण आम्ही पण निघायचा विचार चालला होता. बरं अजून थांबू कमी झाल्यावर जास्त राहिलं. थोडी येणार नाही, थोडी व्हिडिओ घेतली तिथं. अशी फोटो काढायला वगैरे जास्त ए क्रियांश, खाली सोड त्याला, खाली सोड, फिरू दे त्याला. इकडे इंटरव्ह्यू चालू आहेत, जे सेलिब्रिटी आलेत त्यांचे. चला आपण पण निघू आता घरी, कारण की जास्त सामान जमणार नाही आपल्याला. जेवढं आपल्याला बघायचं होतं तेवढं आपण बघितलेलं आहे. थोडं आपण निघूया मग बाहेर. चला मित्रांनो, आपला आजचा व्लॉग आपण इथे संपू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एखाद्या नवीन व्लॉगमध्ये.